सातपूरला नायलॉन मांजा वापरणारे दोघे ताब्यात। सातपूर पोलीस ठाणे हद्दीत नायलॉन मांजावर बंदी असताना देखील 2 जण नायलॉन मांजाचा वापर करत असताना आढळून आल्याने सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सातपूर पोलिसांच्या माहितीनुसार सातपूर पोलीस गस्त घालत असताना सातपूर कॉलनी येथील जिजामाता शाळेच्या मागे संशयित सनी पुंडलिक भारसकर वय 24 वर्ष राहणार सप्तशृंगी मंदिराजवळ सातपूर कॉलनी आणि सूरज महादेव भोसले वय 25 वर्ष राहणार JP नगर सातपूर हे नायलॉन मांजा वापरून पतंग उडवताना दिसले। सातपूर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे एकूण 4,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा आढळून आला। ही कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राकेश न्याहाडदे, भूषण शेजवळ, पोलीस हवालदार दीपक खरपडे, योगेश्वर गायकवाड आदी सातपूर DB पथकाने केली आहे। स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।